दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला महाराष्ट्रासह देशभरात वट पौर्णिमा किंवा वट सावित्री व्रत मोठ्या श्रद्धेने साजरे केले जाते। या दिवशी विवाहित महिला उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्याभोवती 7 फेरे मारतात, दोरा गुंडाळतात। पण हा विधी का केला जातो? 7 फेऱ्यांचे महत्त्व काय आहे आणि यामागे सावित्री सत्यवानाची नेमकी कोणती कथा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। सर्वप्रथम जाणून घेऊया वडाच्या झाडाला 7 फेरे दोऱ्यांनी का घेतले जातात। हिंदू धर्मात वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थैर्य, अखंड जीवन आणि अमरत्वाची प्रतीक मानले जाते। या झाडाच्या विशाल फांद्या आणि जमिनीत पुन्हा रुजणाऱ्या पारंब्या कुटुंबाची वाढ, सातत्य आणि निरंतर नातेसंबंध यांचे प्रतीक आहेत। वडाभोवती घेतले जाणारे 7 फेरे हे विवाहातील सप्तपदीची आठवण करून देतात। हे 7 फेरे प्रेम, विश्वास, निष्ठा, सहकार्य, समर्पण, सुख, समृद्धी आणि अखंड सहजीवनाचे प्रतीक मानले जाते। फेरे घेताना गुंडाळला जाणारा दोरा हा केवळ धागा नसून पती पत्नीच्या अतूट नात्याचे आणि सावित्रीच्या अढळ निष्ठेचे प्रतीक मानला जातो। प्रत्येक फेरी सोबत महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास मानला जातो। त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने सौभाग्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते, ही श्रद्धा आहे। पण या परंपरेमागे केवळ श्रद्धाच नाही तर एक प्रेरणादायी कथा देखील आहे, ती म्हणजे सावित्री आणि सत्यवान यांची कथा। खूप वर्षांपूर्वी अश्वपती नावाचा एक राजा होता। त्याला सावित्री नावाची अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि गुणी कन्या होती। विवाह योग्य झाल्यावर सावित्रीने स्वतःसाठी सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड केली। सत्यवान अत्यंत प्रामाणिक, पराक्रमी आणि सद्गुणी होता। मात्र महर्षींनी भविष्यवाणी केली होती की विवाहानंतर अवघ्या 1 वर्षात सत्यवानाचा मृत्यू होईल। हे सत्य माहीत असूनही सावित्रीने सत्यवानालाच आपला जीवनसाथी म्हणून स्वीकारले। तिचा विश्वास आणि प्रेम अढळ होते। विवाहानंतर दोघे आनंदाने संसार करू लागले। पण भविष्यवाणीतील दिवस जवळ येतात सावित्री अधिक सतर्क झाली। एके दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला। सावित्री ही त्याच्या सोबत गेली। काम करत असताना सत्यवानाला अचानक अशक्तपणा जाणवला। त्याने सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवले आणि काही क्षणातच त्याने प्राण सोडले। तेवढ्यातच मृत्यूचे देव यमराज सत्यवानाचा आत्मा घेण्यासाठी आले। त्यांनी आत्मा आपल्या सोबत घेतला आणि पुढे निघाले। पण सावित्री त्यांच्या मागे चालू लागली। यमराजांनी तिला अनेकदा परत जाण्यास सांगितले, मात्र सावित्री आपल्या पतीवरील प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेमुळे मागे हटली नाही। तिची अढळ भक्ती पाहून यमराजांनी तिला एक वर मागण्यास सांगितले। सावित्रीने आपल्या सासू सासऱ्यांचे कल्याण मागितले। तो वर तिला मिळाला। पुन्हा तिच्या चिकाटीने प्रभावित होऊन त्यांनी दुसरा वर दिला। त्यावेळी सावित्रीने आपल्या वडिलांच्या राज्याचे कल्याण मागितले। तोही वर तिला मिळाला। त्यानंतर यमराजांनी तिला तिसरा वर मागण्यास सांगितले, मात्र सत्यवानाचे जीवन मागायचे नाही अशी अट घातली। तेव्हा सावित्रीने अत्यंत बुद्धिमत्तेने वर मागितला, मला आणि माझ्या पती सत्यवानाला 100 पुत्र प्राप्त होत। यमराजांनी तो वर दिला, पण काही क्षणांनी त्यांना आपल्या शब्दांची जाणीव झाली। सत्यवान जिवंत नसताना सावित्रीला पुत्र कसे होणार? सावित्रीच्या बुद्धिमत्तेने, निष्ठेने आणि प्रेमाने प्रभावित होऊन यमराजांनी अखेर सत्यवानाला पुन्हा जीवदान दिले। अशा प्रकारे सावित्रीने आपल्या प्रेम, धैर्य आणि बुद्धीच्या बळावर मृत्यूवरही विजय मिळवला। याच घटनेच्या स्मरणार्थ विवाहित महिला वट सावित्री व्रत करतात। वडाच्या झाडाची पूजा करून 7 फेरे मारतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। मित्रांनो, वट सावित्रीची कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा, प्रेम, निष्ठा आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यावर मात करता येते। तुम्ही वट सावित्री व्रत साजरे करता का? या परंपरेबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।